राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू साथीदार वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणामुळे गोत्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संदीप क्षीरसागर यांनी मोर्चा उघडला होता। संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता। अशातच आता संदीप क्षीरसागर यांच्यावर पलटवार करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी कंबर कसली आहे। बीडच्या एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणात संदीप क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे। इथं विषय राजकारणाचा आणि कशाचा नाही, इथं विषय आहे एका लहान मुलीवरती तिच्यावर सलग 1 वर्ष लैंगिक अत्याचार करणं, तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगिनी मायमावली जात होती त्याच कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे। ज्या वेळेस हे पहिलं प्रकरण पुढे आलं त्यावेळेस अनेक पीडित कुटुंबातून आमचं नाव कुठेही पुढे येऊ देऊ नका, पण आम्ही सुद्धा यातले पीडित आहोत, अशा पद्धतीनं अक्षरशः हुंदके देऊन ही आम्हाला गोष्टी सांगत। आज 2च मुद्दे आहेत। जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं। शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात, शोधपत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे। आपण बीडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात, बरेच दिवस थांबलात, माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा। खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये मुलीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरण समोर येताच धनंजय मुंडे अज्ञातवासातून परतले आहे। कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरने भगिनीवर अत्याचार केला, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे। त्यानंतर आता मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपलं मौन सोडलं। मी आज जबाबदारीपूर्वक सांगतो, ती जी मुलगी आहे जिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, तिच्या आई वडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संपलं, आपण आत्महत्या करावी। आणि हे मुलीने ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस ती मुलगी पोलीस स्टेशनला येऊन हे सगळं सांगितलं। आता 3 दिवसापूर्वी त्या मुलीने हे सांगितलं नसतं काय झालंय तर हे तिघही आपल्याला आता या जगात दिसले नसते। पोलीस सुद्धा एक बाजू म्हणते की आम्ही अतिशय व्यवस्थितपणानं तपास करू, पोलिसांनी सुद्धा पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची PCR मागावी आणि कोर्टाने 2 दिवसाची PCR द्यावी। माननीय कोर्टाला काही अधिकार आहे, पण पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची PCR, जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले, थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तिच्यावरती झाले। आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेसमध्ये झालेत त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल। राज्याचे गृहमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली, कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला, लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर SIT नेमावी आणि एक महिला IPS ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही SIT नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे आहेत, किती वाजता कोण कुठं होतं, फोन कसे गेले, CDR चेक करण्या इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे। CDR प्लस IPDR चेक करावं लागतील, तर
खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरदहस्त कोण हे लक्षात येईल. त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितलंय की आपण नक्कीच SIT नेमू. आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा अजितदादांना मी निवेदन दिलं. त्यांनीही SP मोदयांशी फोनवर बोलले. त्यांनी SP ला सांगितलं की याच्यात कुठेही कसलाही लूप फॉल्ट ठेवायचा नाही आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील. या प्रकरणानंतर बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून मुंडे विरुद्ध क्षीरसागर असा संघर्ष दिसून येतोय.